रेवा, रेवा तू अशी कशी वागलीस? किती प्रयासाने आता कुठे आऊसाहेबांचं तुझ्याबद्दल मत चांगलं झालं होतं. आता आता त्यांनी तुला वाड्याची सून म्हणून मान्यता दिली होती. म्हणजे सगळं कसं अगदी व्यवस्थित मार्गी लागत होतं आणि अचानक काय सुचलं तुला? आई, याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. मला माझी चूक मान्य आहे आणि त्यासाठी आऊसाहेब देतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. असं कसं बोलू शकतेस तू? हे बघ, मला या सगळ्या मागचं कारण हे कळायलाच हवं. मी सांगतो. खरं म्हणजे ही चूक माझ्यामुळे घडली. मीच रेवाला ड्रेस घालायला भाग पाडलं. आणि तुला या वाड्याचे रीतिरिवाज माहित नाहीयेत आणि या सगळ्याचा रेवाच्या अस्तित्वावर काय परिणाम होईल याचा तू विचारही नाही केला. हिला विचारलं तर ही काही सांगायला तयार नाहीये. आता तू तरी सांगणार आहेस का हे सगळे प्रताप का केलेस ते? हे सगळं तुम्ही आऊसाहेबांना का नाही सांगितलं? आत्ताच्या आत्ता हे सगळं आऊसाहेबांच्या कानावर घालायलाच हवं. आई प्लीज, आपण जर हे सांगायला गेलो तर आम्ही आजीकडे का गेलो होतो हे खरं कारणही त्यांना सांगावं लागेल. मग सांगूया ना, त्यात काय लपवायचं? आई, कारण खूप वेगळं आहे. उगाच आपण हे सांगायला जायचं आणि इतरांची नावं गोवली जातील ह्याच्यात, आणि ते मला नकोय. हे बघ, मला या तुझ्या सगळ्या बोलण्याचा काही अर्थ लागत नाहीये. अशी काय करण्यात यामागे? आई, त्या दिवशी आजी माझ्यासाठी कंदीपाक घेऊन आली होती आणि हे काय? कंदीपाक आहे जी. घ्या ना तुम्ही पण. भागा, ते घे आणि नोकरांमध्ये वाटून टाक. सरनोबतांच्या वाड्यात उंची दुकानातल्या तुपातल्या मिठाया येतात. या अशा गावंढळ दुकानातल्या मिठाईला सरनोबतांच्या सुना हात सुद्धा लावत नाही. हे बघ, मला वाटतं हे सगळं आऊसाहेबांना कळायलाच हवं. म्हणजे तुझ्याबद्दल काही निर्णय घेण्याआधी त्या या सगळ्या गोष्टी लक्षात घेतील. आई अगं, मीही तेच सांगतो हिला. प्लीज नको ना. उगाच या सगळ्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम अजून वाढतील आणि थोरल्या सासूबाईंचं नाव उगाच पुढे यायचं. अनयवरही ठपका बसेल. त्यापेक्षा मी एकटी शिक्षा भोगते ना, काय हरकत आहे? रेवा, असं कसं बोलतेस तू? अगं, जे काही झालंय ते आऊसाहेबांना आई प्लीज प्लीज, मला असं वाटतं की या गोष्टीत तुम्ही दोघांनीही माझी साथ द्यावी. माझ्यासाठी, आपल्या या कुटुंबासाठी प्लीज. अरे बापरे, काहीच चूक नसताना या सगळ्या प्रकरणात रेवाचा उगाचच बळी जाणार असं दिसतंय. आऊसाहेब, काहीतरी खाऊन घ्या तुम्ही. त्याशिवाय डोकं दुखायचं थांबायचं नाही तुमचं. नाही भागा, आम्हाला अजिबात खायची इच्छा नाहीये. आऊसाहेब, जेवण आणलंय तुमच्यासाठी. भागा, या इथे का आलायत? आम्हाला यांच्या हातचं काहीही खायचं नाहीये. मला मान्य आहे माझी चूक झाली, पण प्लीज माझा राग अन्नावर काढू नका. थोडंसं खाऊन घ्या. आता तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही काय करायचं आणि काय नाही ते? नाही आऊसाहेब, हे सगळं ठरवायची माझी योग्यताही नाही आणि मला माहिती आहे तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असेल. पण आज मी इथे आली आहे ती तुमची नातसून म्हणून. माझ्या आजी सासू रात्री उपाशी झोपू नयेत म्हणून. एकदा तुम्हीच सांगितलं होतं ना मला की नाती आणि राजगादी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आऊसाहेब, मी कुठलाही खुलासा करायला आलेली नाही. तुम्ही थोडंसं जेवून घ्यावं एवढीच इच्छा आहे माझी. प्लीज थोडंसं खाऊन घ्या. ठीक आहे, ठेवा इथे.
आम्ही जेवू नंतर. नक्की? भागा, यांना सांगा हा आमचा शब्द आहे आणि सरनोबत आपला शब्द कधीही मोडत नाही. यांच्या वागण्याचा काही थांगच लागत नाही. या उथळ कधी वागत नाही. विचारपूर्वक बोलतात. सगळ्या गोष्टींची उत्तम जाण आहे की हो यांना. मग या आजच अशा का वागल्या असतील? माफ करा आऊसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेते, पण त्या अशा वागल्या त्या माग काही ना काहीतरी कारण असेलच. काहीतरी कारण असेलच की हो, पण ते आता त्या सांगू इच्छित नाही. पण त्यामुळे आम्हाला काय मार्ग काढावा हे काहीच कळत नाही की हो. मग आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? नियमाप्रमाणे त्यांना शासन तर आम्हाला करावंच लागणार. पण त्या असं का वागल्या हे जर आम्हाला कळलं तर आम्ही त्याच्यावर फेरविचार करू. पण तोपर्यंत तरी रेवाच्या डोक्यावर शासनाची टांगती तलवार लटकतच राहणार. रेवाला आज मुद्दामूनच नाश्त्याला बोलवलं गेलं नाही. काल त्यांच्या हातून जो प्रकार घडला तो सगळ्यांनाच ठाऊक आहे की हो. आणि त्याबाबतच आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. पण त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जाणून घेणं आम्हाला फार गरजेचं वाटलं. कपिला, बोला, तुम्हाला काय वाटतंय? या सगळ्या गोष्टींमुळे प्रॉब्लेम अजून वाढतील आणि थोरल्या सासूबाईंचं नाव उगाच पुढे यायचं. प्लीज, मला असं वाटतं की या गोष्टीत तुम्ही दोघांनीही माझी साथ द्यावी. माझ्यासाठी, आपल्या या कुटुंबासाठी. रेवाबद्दलचा मुद्दा असून सुद्धा, तो वाद असून सुद्धा तुम्ही अजून गप्प? आश्चर्य आहे की हो. निलांबरा, तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला जे काही वाटतं ते आम्ही आपल्याला आधीच सांगितले आऊसाहेब. वाड्यातली ही सगळी बंधनं रेवाला कदाचित जाचक वाटत असतील. मध्यमवर्गीय मुलगी आहे, काय करेल बिचारी. मग तिच्या मनाला जे काही वाटेल ते तिने वाड्याबाहेर जाऊन करायचं ठरवलं असेल. आम्हालाही असंच वाटतंय बघा. कधी कधी माणसाला सरळ मार्गाने एखादी गोष्ट नाही मिळाली तर ती गोष्ट तो वाकड्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतोच की हो. रेवाच्या बाबतीत सुद्धा असं झालं नसेल कशावरून? आऊसाहेब, आपण काय बोलताय आमच्या काहीच लक्षात येत नाहीये. ते तुम्हाला कळणारच नाही की हो. मागे एकदा पूजेला वाड्यातल्या सुनांनी फक्त नऊवारीच नेसायची अशी आम्ही सक्ती केली होती. त्यावेळी आम्ही एक गोष्ट सांगितली होती, ती तुम्हाला आठवते का हो? ज्यावेळी आम्ही या वाड्यात सून म्हणून आलो त्यावेळी नऊवारी नेसण्याची प्रथा होती. पण नऊवारी नेसणं आमच्यासाठी फारच अवघड जात होतं. अण्णासाहेबांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी वाड्यात सहावारी साड्या नेसण्याची प्रथा आणली. राजघराण्याचा मान हा पोशाखात नसून तो आचार विचारात असतो असं त्यांचं म्हणणं होतं की हो. आणि ते आता आम्हालाही पटलंय. त्यामुळेच पोशाखाचं अवडंबर न माजवता आम्ही रेवाला शासन न करण्याचा निर्णय घेतलाय. पण आऊसाहेब, अशानं अनर्थ होईल. कुणाचा पायपोस कुणाच्या पायातच राहणार नाही. एका मुलीच्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी तुम्ही वाड्याच्या इतक्या वर्षांच्या शिस्तीला असा तडा जाऊ देणार? निलांबरा, वाड्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे आम्हाला शिकवण्याची वेळ अजून तरी आलेली नाही.
रेवाला आम्ही माफ केलं याचा अर्थ असा नाही की त्यांना आम्ही अशा प्रकारचे कपडे वापरण्याची मुभा दिली आहे, की त्यांनाही नाही आणि इतरांनाही नाही. चला, आता या विषयावर बोलून झालेलं आहे. आता तोंड गोड करण्याची वेळ आलेली आहे. सावकाकू या, वाढा. निलांबरांना कंदीपाक वाढा. निलांबरा, खावा की हो. अहो, साव काकूंनी खास त्यांच्या बहिणीच्या गावावरून मागवलाय. खा, खाऊन बघा. पण आऊसाहेब खा. हो. निलांबरा, घरातल्या काम करणाऱ्या मंडळींना जेवढी आपली गरज असते ना, तितकीच आपल्यालाही त्यांची गरज असते. त्यांनी एखादी गोष्ट जर आपल्याला प्रेमानं देऊ केली तर त्याचा मान तर राखायलाच हवा की हो. असं केल्यानं प्रेम वाढतं की हो. हेच जर त्याच दिवशी झालं असतं तर रेवाला खोटं बोलून साव काकूंच्या घरी हे खाण्यासाठी जावं लागलं नसतं. तिथे तिच्या साडीवरती चहाही सांडला नसता आणि नाईलाजानं तिला ड्रेसही घालावा लागला नसता. निलांबरा, अहो खाताय ना? काय झालं? भरवू का तुम्हाला? साव काकू, तुमचा हा कंदी पाक फारच आवडलाय की हो. अजून वाढा त्यांना. नाही पुरे आऊसाहेब, आमचं झालंय खाऊन. अहो, असं कसं झालं? जोपर्यंत हा पदार्थ संपत नाही तोपर्यंत यांना वाढत रहा. कपिला, रेवाला ही बातमी द्या आणि त्यांना बजावून सांगा की यापुढे असं काही करताना फक्त नवऱ्याचाच हट्ट लक्षात न ठेवता वाड्याच्या परंपराही लक्षात ठेवा. हो आऊसाहेब. निलांबरा, खाताय ना? गुंडप्पा, निलांबरा हा सगळा पदार्थ आवडीने संपवतात की नाही हे पाहायची जबाबदारी तुमची. निलांबरा, चालू दे तुमचं. हो काकू, अहो वाढा की त्यांना अजून. अक्का, संपवा. रेवा, मी ना तुझ्या या हट्टीपणाचा खूप विचार केला.
मला असं वाटतं की त्यात काहीच तथ्य नाही. मी आत्ताच जाऊन आऊसाहेबांशी बोलतो. आणि काय सांगणार आहेस तू त्यांना? काय सांगणार आहे म्हणजे हेच जे काही घडलं ते. मी त्यांना सांगणार आहे की तू जे काही केलंस ते माझ्या आग्रहाखातर केलंस. त्यात तुझी काहीच चूक नाही. आणि तिथे अचानक काकूसाहेब आल्या, आपल्याला तिकडे तसं पाहिलं आणि थेट इथे येऊन आऊसाहेबांचे त्यांनी कान भरले. हेच सांगणार आहे मी. म्हणजे तूही तसंच वागणार आहेस जसं ते वागले. हे बघ, मोठ्यांनी लहानांच्या चुका दाखवणं वेगळं, पण लहानांनी मोठ्यांच्या चुका दाखवणं बरोबर नाही. आहे तूही असंच करणार आहेस का? तेव्हा तुझा समजूतदारपणा नेहमी तुला गोत्यात आणतो. सगळी लोक तुझ्यावर आळ घेतात आणि तू गप्प बसून सहन करतेस. नेमकं स्वतःवर आलं की तुझा खरं बोलण्याचा वसा जातो कुठे? पण मी खोटं बोलतच नाही. आहे आपण गप्प बसूया इतकंच म्हणणं आहे माझं. आपल्याला गप्प बसण्याने आज आऊसाहेबांकडनं चुकीचा निवाडा होणार आहे. तुला चालेल? असा त्यांच्याकडनं अन्याय झालेला चालेल का तुला? अनय प्लीज, तू मला शब्दात पकडायचा प्रयत्न करू नकोस. आणि आऊसाहेबांसमोर माझी कुठल्याही परिस्थितीत वकिली केलेली मला चालणार नाही. आणि आता त्याचा काही उपयोगी नाही. काय म्हणजे आऊसाहेबांनी आपला निर्णय जाहीर केलाय? काय ठरलंय? आऊसाहेब प्रचंड चिडल्या होत्या. मी आत्ताच त्यांच्याशी जाऊन बोलतो. अनय प्लीज. आई काय म्हणाले आऊसाहेब? सांगा ना. रेवाच्या या सगळ्या चुकीबद्दल त्यांनी रेवाला अशी शिक्षा दिली आहे जी आजपर्यंत वाड्यात कोणालाही दिली गेली नाहीये. वाड्याच्या शिक्षेच्या यादीतच ती शिक्षा नाहीये. रेवाची शिक्षा आहे माफी. आऊसाहेबांना कसं कोण जाणे, पण झालेला सगळा प्रकार कळला. म्हणजे अगदी सावकाकूंच्या अपमानापासूनचा. आणि या सगळ्यामध्ये रेवाची काही चूक नाहीये हे सुद्धा त्यांना कळलं. आणि मग त्यांना अण्णासाहेबांचे विचार आठवले. 9 वारीतून 6 वारीत त्यांना अण्णासाहेबांनीच आणलं होतं. चला, म्हणजे रेवाच्या ड्रेस प्रकरणामुळे वाड्यात क्रांती झाली. हो, पण त्यांनी माफ केलंय याचा अर्थ वाड्यामध्ये ड्रेस घालायला परवानगी आहे असा नाही. आता ज्या वेशात सुना या वाड्यात वावरतात तीच वाड्याची शान आहे या मतावर त्या अगदी ठाम आहेत. आणि रेवा, आऊसाहेबांनी तुझ्यासाठी एक निरोप पाठवलाय. आपल्या नवऱ्याचा मान राखताना या वाड्याचा मान आणि परंपरा याला धक्का बसणार नाही याची यापुढे दक्षता घ्यायची. लक्षात राहील ना? पण आई, मोठ्या काकूंचं तोंड एकदम पाहण्यासारखं झालं असेल ना? विचारा थोरल्या जाऊबाई. म्हणजे रेवासाठी साकार रचायला गेल्या आणि स्वतःच त्यात अडकल्या. आता आऊसाहेबांनी त्यांनाच एक गोड शिक्षा दिलीये. काय गोड शिक्षा? कसली? सावकाकूंनी आणलेला कंदी पाक एकटीने संपवायची.